गोकुळच्या गवळणी जाग्या झाल्या त्याने तया दुधाच्या धारा काढल्या एकीमेकी हाका देऊ लागल्या तयारी झाली मथुरेला बाजारी जाण्याची सयानो Oh
आपल्या सर्वांनुसार खूप रिझल्ट झालाय त्यातून आपण काय करू शकतो? अगं आपण असं केलं तर मथुरेच्या बाजाराला जाऊया. तू म्हणतेस ते खरंय, पण बाजारची वाट कोणाला माहितीये का? अगं हे सुचलंच नाही का आम्हाला? अगं मला आठवलं बघ. अगं वरसाईची मावसाई बघ, ती दररोज जाते बाजाराला, तिला म्हणून बघ. हो राधे, पण तू थाक मार. बरं बाई, मी थाक मारते. अगं मावशी का मावशी? अगं कोण हाय? अगं मी राधाच मारते. जरा नवऱ्याला मांडीवर घेतलंय, त्याला पाचते आणि लगेच येते बघ. अगं काय म्हणते बघ मावशी, तिचं आल्यावर आपण चांगला संरक्षण घेऊया. अगं राधाबाई, अगं राधाबाई, हाक कशाला मारते माझ्या विन राधे, माया अडते माझ्या विन राधे, माया अडते. राधाबाई, अगं कशाला मारते माझ्या विन राधे, तुझ्या माया अडते माझ्या विन राधे, तुझ्या माया अडते. अगं राधाबाई, अगं राधाबाई, अगं कशाला माझ्या विन राधे, माया अडते माझ्या विन राधे, माया अडते.
माहिती तेव्हा आठवते ही म्हातारी हे पोरी पोरी मिळून जाता तुम्ही मजुरीच्या बाजारी बाजाराची नाही माहिती तेव्हा आठवते ही म्हातारी विकायला मी गबाई विकायला मी गबाई तुझा माझ्या विनामध्ये माझ्या विनामध्ये अगं बाई 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 राधा चंद्रावळी एवढ्या नटून सजून निघाला तरी कुणीकडे म्हणायच्या. अगं मावशी ते राहू दे बाजूला. काय झालं? घरातून निघताना काय ग म्हणालीस? काय म्हणाली? नाही का म्हणालीस नवऱ्याला मांडीवर घेतलाय म्हणून? अगं चेपा बसला माझ्या कारभारीवर गेले 6.5 महिने आजारी. काय म्हणतेस काय? अगं लग्नाच्या काय त्या 4 अक्षता डोक्यावर पडल्या आणि गड्यानं हंतरून घातलंय. 6.5 महिने झाले हंतरून काढायचं नाव घेत नाही. काय म्हणतेस काय? सगळे दवाखाने फिरवले, एका पण डॉक्टरचा उपयोग झाला नाही. पण एक डॉक्टर देवासारखा मिळाला. तो म्हणाला मावशी तुझ्या नवऱ्याला मी कार्य औषध सांगतो. आता म्हटलं बाबा दवाखाने करून करून मी कंटाळली. आता म्हटलं तू काय औषध सांगतोस ते लवकर सांग. तो म्हणाला मावशी तुझ्या नवऱ्याला गाईचं किंवा म्हशीचं दूध पाज. काय म्हणतेस? म्हशीचं दूध? अगं चेपा बसला घुशी कधीपासून दूध द्यायला लागल्या. अगं घुशी जर का दूध द्यायला लागल्या असत्या ना तर तसं मामा काय माझं नमन वगैरे नसतं आले. घरी 10-15 घुशी बाळगून दिवसभर दूध काढीत बसले असते. मावशी तुझं आपलं काहीतरीच म्हणजे आता 4 चौकात बोलायला लावलंच म्हणून सांगितलं. मावशी आम्ही सगळ्यापासून विचार केला मथुरेच्या बाजाराला जायचा. हा म्हणलं कुठं? अगं तू येतेस ना म्हणून हाक मारली. म्हणजे रस्त्याची माहिती नाही तेव्हा माझी आठवण आली. बरं ठीक आहे. हे बघ मथुरेच्या बाजारला जायचं खरं. मथुरेच्या बाजारला जाताना कोणता माल घेतला याची सगळी यादी मला सांगितली मावशी पाहिजे. ते कशाला ग? अगं ते कशाला म्हणजे तुम्ही टवाळखोर पोरी मथुरेच्या बाजारात टवाळखोर गिराईक असतं. त्यातल्या एखाद्याने विचारलं काय ग मावशी तुझ्या या पोरीकडे काय आहे तर मी काय उत्तर देणार? मावशी सांगते सांगा पटापट एकीनं काय घेतलं? मावशी मी घेतलं दही. गोड आहे ना? हा. हे बघ मथुरेच्या बाजारातल्या गिरायकाला आंबट पदार्थ चालत नाही. हो माग तुम्ही काय घेतलं मथुरेच्या बाजारला? मावशी मी घेतलंय खावा. ज्याला कोणाला यायचं नाही ठेवा नाही तर उडत जावा. काय म्हणाली? मी घेतलाय खावा. ज्याला कोणाला यायचं असेल तिथे यावा नाही तर उडत जावा. म्हणजे तू चालत चालत जाणार आणि आम्ही काय मागणं तुझ्या उडत येणार. जास्त आगाऊपणा करू नको माग. हॅलो मावशी आमच्या मावशीसाठी आले साक्षी संजय वरवटकर नंदू वरवटकर शशी वरवटकर सारिका वरवटकर लक्ष्मी वरवटकर यांकडून मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शशी वरवटकर यांचं मावशीनं सुंदर असं नाव घ्यायचंय. कडक कांडून कुठून केला गोळा पंचमी नगडला डावा डोळा आला नागोबा केल्या लाया जागर झाला येया जागरण करू पोहता गणवाचाला धावता गणवाला करू सुजीर गौऱ्याला राजीर गौरीला काढू चित्र आली वडिलांची पित्र वडिलांना सोडू डाळ दसरे आले म्हाल दसऱ्याला लुटू सोनं दिवाळीचं झालं येणं दिवाळीला करू पंचारती संक्रांत आली न्यांत्री संक्रांतीला पूजू सुगडम हाय पारणं उघडम हाय पारण्याला पूजूपाठ शिमगे आले घनदाट शिमग्याचा खेळू रंग पाडव्याले चित्रगण पाडव्याला उभारू पुढे आखेती आली लाडी आखेतीला केले वडे शशी भारतांच्या नावाच्या गळ्यात मंगळसूत्रांचे जोडे. तुम्ही काय घेतलं मथुरेच्या बाजारला? मावशी मी घेतलं 21 लावून 2 बोट रुंद. काय म्हणाली? 21 लावून 2 बोट रुंद. लाल बडक माल कडक. मावशी हवं तर दाबून बघ. पडली पेटची शेणपूर तुझ्या तोंडावरती. मी माल घेतला हिनं आणि वर दाबून बघायला सांगते मला. अगं तुझ्या मालाचं नाव तरी काय? लाल दांड्याची पेप्सी. म्हणजे तुझ्या मालाचं नाव लाल दांड्याची पेप्सी.
फारच मोठी दिवे लावशील बाजाराला. हो माझं राधाबाई, तुम्ही काय घेतलं मथुरेच्या बाजारला? अगं मावशी मी घेतलं लोणी. काय म्हणाली? अगं मी घेतलं लोणी. पाहिलं नाही ना कोणी? नाही ग नाही. हे बघ, मथुरेच्या बाजाराला जायला उशीर होतोय, चला लवकर. आणि हो, मथुरेच्या बाजारात जाताना जर मला काही वावगं दिसलं तर नावाची मावशी नाही सांगू. मावशी उशीर होतो, निघूया आपण. चला लवकर. मावशी अगं बाजारात जायच्या अगोदर नितीन झगडे यांचं नाव घ्यायचं. नितीन शेठ झगडे यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि मावशीने त्यांचं जुनं आमचं नाव घ्यायचंय, नितीन झगडे यांचं. झाड झुमराचं, फुल उमराचं, कडी ताकाची, वडी लाखाची, लेक कुणाची, आई बापाची, पत्नी कुणाची, नाजूक भरताराची, सून कोणाची, सासू सासऱ्यांची, नाजूक पुऱ्या नाजूक तेलया, रुकवत गेलं पाटलाच्या घरी, पाटील बोलतो नाव घ्या. अहो नाव काय घ्यायचं, लाख मोलाचं, हळदी कुंकवानं भरलं ताट. नितीन आणि नितीन भरतार बसले सत्यनारायणाच्या पूजेला, समय लावल्या 1760. काय झालं? अगं मावशी तुमच्या सगळ्या परिस्थिती विचारलास आणि तुझं का काय? माझं काय म्हणजे? अगं माझं आता कसलं, कशात काय, मी फाटक्यात पाय. अगं मावशी ते आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणजे सांगितलंच पाहिजे. आता आग्रह धरतेस म्हणून सांगते. मी आज विक्री करता घेते ताकाची कडी. बाई खूप आंबट असते ती. अगं तुझ्यासाठी आंबट. मथुरेच्या बाजारात माझा पैठणी गिराईक. मथुरेच्या बाजारात अशी गेली ने हारोळी दिली, घ्या रे कडी. काय म्हणतेस काय? की आला तिकडनं गडी, बुडवली दाढी, प्यायला कडी की चालला गडी. मावशी अगं तुमच्या आधी माझा माल संपतो की नाही दाखवते. मावशी हा यमुनेचा काय तुझी अवघड दिसतोय बघ. जाता जाता तुझी पाठ पडेल म्हणते. माझी काय मेली, तुझी पण पाठ दुखल. अगं म्हणून म्हणते काहीतरी गाणं गुणगुणून जाऊया. अगं तुमच्यासारखी मला काही गाणी बिणी येत नाही. तू गाणं घे, मी तुला मागून कोरतो. अगं मावशी मी गाणं घेते. चला. आवरली शिंगार माठ भरली, जाऊ चला तालावरी, आवरली शिंगार माठ भरली, जाऊ चला तालावरी.
देवकी मातीच्या भोवती आठवा श्रीकृष्ण दोन्ही बाबा श्रीकृष्ण बोला कुंडली करते आजवार बुधवार मथुरेचा बाजार सारे गवळणी थाट माट कर मथुरेचा बाजार करतात त्यांना पिंजऱ्याच्या काल्या टक्क्याची कामगिरी पेंढ्यांनी मला सांगितली पाहिजे हे पेंढ्या हे सुद्धा ठीक आहे या आपण काय रे तुझा हे आपण सांगितली कामगिरी आहे हीच काय रे काय रे काय हे आपण मोठी कामगिरी दिली 16,360 मिळाली थाट माट करून मोठ्या हिमतीने मथुरेचे बाजार चालले त्यांना पिंपळाच्या पाणी बसायची कामगिरी पण आपल्या दोघांना ऐकले बघ माझ्या काय पाहिजे नाही तुझ्या जपायची नाही तुला तरी जमल नाही अरे मला पण जमायची नाही मी कामगिरी करणार कोण अरे तो ओळखीचा काय बोल बघ इथं होय ये काय बोल एक मित्र आहे इथं आलाय आला आलाय हात मारा अरे मागडा अरे मागडा अरे चांगलं तुला बाबा आहे अरे लवकर ये आणि आलो आला रे आला पे आला रे आगोरी आला रे आला पे आला रे आगोरी बांधावरनं पडला बिडला की काय हाय हाय बोलाली काय
गुलामा खांदवलं न्याला खांदवणार टाकीनं मुटकात फोडून शिया खांदवलं तर काय गुलगुलतात काय नाही गुलगुला फोडून शिया त्याला गुलगुललं आला तरी लवकर माहितीये काय झालं आता तुला हा मागेच जाईल काय याला गुलाब काटे हलवला काटे काट्या बोलून शिया काय काय फुसाकला कुठं खा याला गुलाब अरे हा अरे हा याला माहितीये काय झालं कुठल्या बांधावना पडला हे हाय कुठे झाली आहे नव त्याचा हाय हा काय काय याला गुलाब काय झालं पहिला माझा एवढा झाला एवढा झाला काय तर जरूर सांग माणसं इथं बसली आहे दुसरी पेशी ना अरे कसं नवं मला माझा पोरगा बरा झाला तुला काय वाटलं मला वेगळं वाटतं टाकी मुलगा सोडून वेगळं वाटलं काय वेगळं दिसतोय अरे माझा पोरगा मोठा आला बोला मला हा माझी बायको मला काय म्हणाली काय म्हणाली काय पाहिजे तुमच्या काय पोटात दुखतंय हो ना मेले खांदर हो मग काय म्हणा तुझी बायको तुला काय म्हणते ती म्हणते ये इकडे ये नाही ना ओ म्हणते म्हणतात अहो मेला खांदर हो याला उठला कुठे टाका अरे नक्की काय म्हणाली काय तुला अरे मी म्हटलं फटकी बळीच्या तोंडावर नाही अरे म्हटलं लोकांना देवदेव कोण होत नाही आणि झालेल्या पोळा टाकते ना कुठं काय म्हणाली काय म्हणते माहिती काय म्हणाली हो तसं ना हो कसं हो याला शाळेत देऊन टाका नाही शाळेत नेऊन टाकलं तू काय केलं तू काय केलं हो त्याला शाळेत देऊन टाकला शाळेत नेऊन टाकला अरे शाळेत टाकलं तर काय काय बाई नू एकदाच म्हण डबल नको लाव अरे बाई नू माई एवढंच म्हण अरे गुलाम अरे माझ्या पोरग्याला मोठ्यांची आदर करायची सोय हाय बरोबर म्हणून बाई म्हणू बाई नू अरे बाई तुमचा पहिला भूगोल का तास काय मराठी मध्ये काय नव्हतं डायरेक्ट गुगल डायरेक्ट भूगोल का तास हा बाई काय म्हणाल्या काय म्हणाल्या हे बाकी आता पोरगा होता एवढा झाला आता बापे पण झाला अरे हे तर झालं वाचून लवकर नाही तर या तोंडावर पडली पेटची शेणपूर व्हायची अरे माझ्या पोरग्याला बाप्याला का बाई म्हणणार अरे असं होय बाप्या पुन्हा अरे बाप्या हे बाप्या बाबा कुठे रे आधी मला सांग अरे कोण अरे तुझी आपली जवळ आहे त्याची पण जवळ गपला तुझ्याच मेळा इथं कौतुक केलं तर चालतो हा झालं जिल्हा बापू इकडे कुठे आला हॅलो गुलाम हा शायनिंगचा चष्मा आहे त्याला काटा नसतात
अरे पण तुला मी शाळेत मी काय म्हणतो मला मी गावात आणलेला आहे याला कशा गावात आलं अरे तू मला खलवतो तो खलवीत नाही आता काय अरे तू तुला शाळेत ठेवला होता मी तू इकडे काय लागला मला लगीन करून दे. आता तुझं लगीन नंतर करूया आता बाबाचं काय ते बघूया अरे शाळेत इथं खाली टेक खाली इथं तुझा भाग टेक इथं अरे शाळेत तुला बापूच आहे तुझं दाम काय दाम बरे अरे हा बाप्या हा बाप्या बाई निवडून तुला काय म्हणाला याला शाळेत ठेवला बाई जर पहिला भुकवत बाई काय म्हणाल्या ए बाप्या अले सर्वात जास्त बल्ब कुठले पडतो सर्वात जास्त बर्फ कुठे नाही पडतो हा काय म्हणाला अरे हा शाप कांचारला गुलाम कांचारला? अरे पोळगा माझा हुशार त्याला असं वाईट डोकं खांदवला पण जातो अरे माझा होता काशील भाग सगळा मिळावा अरे तकला खांदवला बापसाकडे भरपूर गवा चला आवडतं शांत त्याला असं वाईट डोकं खांदवला आणि लगेच म्हणाला काय म्हणाला हो बायनू हो सर्वात जास्त बर्फ माझ्या बापू ग्रासात पण मग दारू पिताना बघितलं कधी हा बघत नाही कधी तुला अरे गुलाब मागणी काय गपचूप बघतो बापूस फुलं काय करतोय तो पुढं काय झालं हा? पुढं काय ना फुलं काय झालं सांगतो अरे बाई तिथं पण थांबतील का नाही पण नाही जमलेली अरे अजिबात नाही यात तर ती बाप्या कुठली ती बाकी तिथल्या लक्षाला इंग्लिश इंग्लिश अरे मला एबीसी झाली फुलं बाईने लगेच इंग्लिश तू इकडे ये. याला पकडू मला बाईने लगेच इंग्लिश बाईने काय म्हणाला बाप्याला काय म्हणाल्या ए बाप्या जाऊ नको येऊ, दारूचा वास येतो. सोबत तिकडून येतो तिकडून कुठे इकडे ये तिकडे ये. माझ्या भावा ये. त्याला वासायला मारलं तिकडे ये. अरे गुलाबा तिकडे आता फुलं ये. अरे मी काय म्हणतो बाई बापाला काय म्हणतो सासून कुठं पाटील लोकांना बाई म्हणायला ये अरे बाई काय म्हणाल्या बाई म्हणायला ये मग हा बापा मला मागणं म्हणला ये अरे बाई बोलल्या बी हा पोळगा मला मागणं म्हणला बी आणि बाई बोलल्या छी अरे बघ हे तर शिविका करू नको तर नितीन काका आहेत ना ते मला मारतील उगाच हॅलो त्यांचं देवाची पूजा आहे शी कुठे हे करायची अरे गुलाबा अरे ती छी नवा मग अरे एबीसीडी छी एबीसीडीची शी तो हलवा चललो अरे बाई साखर बाई अरे बाई तिथं पण थांबल का नाही अरे अजिबात थांबली ना बाई पण लय शेंगत ती आई चप्पल हे त्याला केलं शेंगत तिकडे जा तिकडे जा काय बोलत आता बस झालं तगडी बोलू बस तारीख बस काय दिला काय पण बोलत राहील मध्ये मध्ये तुला काय झालं अरे बाई तिथं पण थांबल का नाही मग काय झालं अरे अजिबात थांबली बाई पण लय शेंगत ती अरे तुझी कविता म्हणले कविता हा कविता अरे तुझी कविता म्हणला काय कविता कुठे आहे कविता अरे कविता नव अरे कविताची बहीण कविता हा मग कविता म्हणाली पाय कविता मला काय येतं कविता येतं येते म्हणजे पावलफुल म्हणून दाखव रे तुला ऐकायचे ऐकायचे. काय सांगतो काय ऐक अरे मोरा काय तुझा तोरा रे मोरा काय तुझा तोरा रंगीती सारा डोक्यावर तुला बाई वाड्या वड्या 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 याला काय ते मध्ये तिकडे जाऊ नको सांगतील तुला सांगतील आता अरे तो दगड लावून दे तुम्ही होगाली
दोघांनी 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 हे बोल हे बाहेर फोन मला फोन हवाय तुझ्या काय आईची गव्हाला फोन लावायचा काय बोलायचं आपला आता घरात अरे एक फोन दोन दोन हा दोन याला आणणार फोन तुम्ही दोघांनी हा मला इथं कशाला बोलवलं बोलवली नाही आम्ही नाही बोलवलं बोलवलं आम्ही नाही बोलवलं कशाला असं आहे अरे आपले ते बाप्पा म्हणजे आपले आप्पा होय त्यानं आपल्याला एक मोठी कामगिरी सांगितली ती ले कोणती 16 17 360 गावांनी थाट माट करून ताट करून हे शृंगार करून नटून छटून मोठ्या हिमतीने मथुरेच्या बाजार चाललाय काय का त्यांना पिंपळाच्या पारी बसवण्याची कामगिरी जेव्हा आपण आपल्या दोघांना सांगितलंय बघ करशील ना अरे काय बा म्हणतो काय अरे तुम्ही काय म्हणतो हवले उठाय येण्याचा टाइमिंग पडला गवळ्याच्या पोरी आहेत दैनत लोणी खातात म्हणून त्या पांढऱ्या त्या गवळ्याच्या पोरी आहेत दैनत लोणी खातात म्हणून त्या पांढऱ्या म्हणजे त्या गावल्याच्या होळी होळी हातात म्हणून त्या हाणल्या मग तुम्ही दोघं काय कोळसा खाता अरे पोरग्यांसाठी लागलं ना तुम्ही बोला मग त्याला कामपास करून टाकली त्याच्यात एक साडेदामची मावशी आहे म्हणजे याच्या आईची बहीण पण आहे त्या पोरींची मावशी आहे असं आहे का तिला जाऊन विचार गवळा निलू काय 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 गवळा निलू गवला लिहिलेलो अरे एकदाच निलू तुम्ही आणला कुठून आणि जाणार कुठं एवढंच विचार मग हा कुठला जरा थांबले तर गुणगुणा पोळू थंड छास पाहिजे का हा थंड छास काय आहे हा थंड छास काय काय गफला बारीक पोळा अरे नको अरे वापर अरे अरे पण ह्या कुत्र्याला तुम्हाला माहिती नाही कुठून आलो हा? सगळी माझी इज्जत घालवली तुला पण ह्याला माहितीच नाही तू काय झालं काय हा? काय झालं काय म्हणजे या कुत्र्याला तुला माहिती नाही 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 बाबा अरे आपल्या कॅम्पूत नाही आलेले यार ते आम्हाला पण माहिती आहे पण इथलं कुठं आलं ते विचार असं पण असतं होय तर मग येऊ मग आता आलो आहे की हे आवाज काय अरे आलो तुला कुणी बोलवलं तुला एवढं सांगितलं आली बरं येऊ काय नाही याला खातर Thank you.
काय नाही का नवऱ्या सोन्यासारख्या बाईला म्हैशी म्हणतात काय शिकवलेलं तुला सांग प्रेमानं म्हण काय सांगितलं हे मावशे हा तुम्ही आणलं कुठून आणि जाणार कुठं असं आहे काय होय मला पण उभा राहिलो कसा पण सगळ्या मावचे हा अगं 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 म्हणायचंय मग तत सगळ्या मावचे बघा तुम्ही आलीला का उठून आणि बघा मथुरेला समजलं हे हा म्हणते आलेली गोखल्यात ना अरे जायची मुद्दीच्या मालावर अरे तू अशी नाही म्हणाली अरे मेल्या आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला अरे गेला नाही या पण इकडं पाठीमागेच आहेत. अशीला म्हणावं मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे सगळं मावचे सगळं मग तुम्ही त्या हागला लागता सगळा 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 रस्ता जाता मग तू सांग ते समजून सांगायला लागतं अगं मावचे अगं मग तुम्ही त्या हागला लागता फुलफुलीत झालाय एवढं पाठवतात हा मला सगळ्या जाऊन आलो चाल पाणी होतून आलो काय धुवायला आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ तिथनं जाऊ शकत नाही अरे काय का तिथं हा बैल बघ आम्ही तिसऱ्या मार्गाने जाऊ तिथनं तर अजिबात जाऊ शकत नाही काय का जर पाठीमागे बुजगावले गेलं ना त्याला तयार व्हायला गेले बुजगावले मग आता मला सांग तुम्ही आमची वाट अडवायला आलात बरोबर आहे तुम्हाला म्हणतात तरी कोण काय काय लढणार म्हणजे मावशीन तुला ओळखला नाही म्हणजे मागात बद्दल एवढं सगळं नेमत गाणं झालं तरी हिनं मला अजून ओळखलं नाही सगळं काय असतो तू अजून मला ओळखलं नाही अरे मेल्या ओळखणार कशी गोल तोंडाचा चपट्या नाकाचा तू मेल्या पाहिजे एवढं तुझं तोंड मापट्या एवढं तुझं नाक आणि मी तुला ओळखणार कशी तर पण बरोबर आहे मग थांबू पाहिले हा थांब तू बिंदात न्यायपालिकी पाठी काय तापायचं तुला बरं पुढे आणले चल अगं मावचे अगं मी थांब 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 काहीतरी पडलंय काय तू दाखव अगं मावचे अगं मी तुझ्या ऐकीचं गो अरे मी कोण तुला माहित नाही तू कोण ऐकत पण नाही तू म्हणाल ना मीच तू कशा करत होता तिला म्हणावं आम्ही कृष्णदेवच्या समितीचे सवंगडी आता आहे का? अगं मावचे आम्ही तुझ्या तुमचे सवंगडी समितीचे नाही समितीचे तर म्हटलं नीट सांग तुला काय आम्ही समितीचे सवंगडी संगतीचे सवंगडी मग आता मला सांगा हा तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे ए तुला हिच्यामध्ये काय फायदा आहे कायदा विचारला मी ओळख काय म्हणून सांग कसं नाराज लाला की प्रेमात एकदम प्रेमा जवळ घेऊन सांग तिला हाय जवळ घेऊन जाऊ होय एवढं बघ काय बस बस अगं मावचे काय हाय काय तुला पाहिजे ते आहे सांग अगं मावचे काय अगं हाय काय अगं काय पाहिजे ते हाय मग सांगा लवकर Come
आता आमच्या कायद्याप्रमाणे तर बसलं पाहिजे. आता आहे काय अरे मावचे असं बोलले ए मावचे ह्या सगळ्या बोली कोणत्या काय म्हणाला? अगं ह्या सगळ्या बोली कोणत्या काय म्हणजे आपल्या सगळ्या बोली तुझ्या आहेत असतात का मग तुला अशा पोळी झाली किती अरे एकाच्या पाठीवर एक अशा 7 पोरी. काय ए तिला काही जावा मारली नाही अरे काय म्हणते मग खाली तिला एखाद्या पाठी उलट एखाद्या पाठी उलट एखाद्या पाठी उलट 7 पोळी बरोबर मग काय झालं? म्हणजे खाली ती म्हणून अरे मध्ये मध्ये काय चालू नव्हतं तरी आपला हो मावशी, एकावर एक डाळून ठेवायला भाकऱ्या काही द्या. तुला काय मला भाकल्या वाटल्या ए मावशे मी काय म्हणतो काय मला बोलत तेचं घेतलं हे काय? अगं नाव हा माझा मला पण घे ना काय नाव तुझं नाव घेऊ हा घेते हा. हा शंकराच्या पिंडीला नागनागिणीचा वेढा. ए म्हातारे याला कोण म्हणते वेडा वेडा वाटोळ गोड. शंकराच्या पिंडीला नागनागिणीचा वेढा. असल असल मी याची मैत्नी हा मेला माझा रेडा. अरे माझी तिला म्हणाली. मला ऐकायला येतं म्हणजे कानपुला बंद नाही आहे अरे तू माझी रेडा म्हणाली. मग झालं आता मला पण घ्यायला हवंय मी याला बापीकडे नाव घेते काय? का तुझं लग्न झालं नाही तेव्हा तुला माहिती नाही नावात हे मावशे घेऊ ना नाव कसं घेऊ कसं घेशील? अगदी टाकून खाण्याला तर आणि उघडून पिण्याला तर घेतो बघ हो उघडून पिळाली. हा त्याच्या डोक्यावर तर उघड अगं मावशे अगं थंडाच्या पायलीवर चिंपट ठेवतो वाकून अरे हा उभे का नाही ठेवलं? अगं तमलेर बालकाय त्या खाली वाकायला लागतं अगं मावशे अगं जी हा मग मला भीती वाटते अगं मावशे अगं थंडाच्या पायलीवर चिंपट ठेवतो वाकून आणि मावशे अगं तुझं नाव घेतो 2 डुबुडुब टाकून आता म्हणून मावशीला टाकून बघा आणि उघडून पडती आता काय मावशीला म्हणावं. अगं मावशे तुला आमच्या हायड्यानं इथं असावं हागल मी काय म्हणते तुमचा कायदा ऐकून मी लय खुश झाली. हा मग चल चल कुठं अजून बरंच काही बाकी आहे. आता आहे काय म्हणून मी काय म्हणते हा या रंगमंचावर आपण दोघं मिळून सुंदर अशी फुगडी खेळूया. उघडे होया फुगडी उगाच चतुर हा उगाच चतुर. तुझा मुगा फोडतो घरात गेला थांब ए तमू धाव नको जाऊ. काय का चौथ्याला तुला बी गेलं तर मला इथं सांभाळायला. तर माझं मी बघितलं काय काय हो का? जा बिंदास ये. हे बघल येऊ काय जा बिंदास जा. ए बाबा सब करेगा अभी नहीं बाद में सब कुछ करेगा क्या चुल्लू करेगा हाँ बाबा रडते का? चल जा आम्हाला तुझ्या. काय? टेकू लावतो. जाऊ दे घरी. तिकडे हा अरे चौथीला तर एकूण एक दगड हलवून टाकला असं नाही तर. माल्या फॉक्सफॉक्स झाला तुझा. काय माल्या फॉक्सफॉक्स. अरे माले 5 दवा अरे इथून माले 5 अरे
तर मावशीला म्हणावं आता आमच्या काय तेवढा म्हणतो खाली बसलं पाहिजे. अरे बोलतोय आता अगं मावशे तुला आमच्या हल्ल्यानं इथं असावं हागल. अगं पोरीनो यांच्या कायद्याप्रमाणे नाही थोडं दमलो म्हणून बसूया. अरे त्याच्या पण बता पण फटा फोड बता. हा बाबा तो माल पडा काय सांगितलेली कामगिरी अपूर्ण दिसत आहे. आपणच राजाला विचारलं पाहिजे. राजे श्रीकृष्ण भगवान मग कशा असतात राजे? राजे उत्तरासाठी मला हा प्रकार करावा लागला. आपण खरं करत असता आपली जन्मगुण सांगा. ऐकून घे तू राधिके जनमालिना ऐकून घे तू राधिके जनमालिना मावशी हे देव आहे यांना आपण शरण गेलो पाहिजे. मन